हाडं गोठवणारी थंडी, कमी होणारं ऑक्सिजन आणि उणे 15 तापमान असतानाही एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारे बच्चू कडू पहिलेच राजकीय नेते ठरले आहेत. बच्चू कडू हे नाव महाराष्ट्रासाठी नवं नाहीये. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, दिव्यांगांचे अधिकार किंवा मग सामान्य माणसाच्या समस्या, बच्चू कडू आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि अनोख्या आंदोलनासाठी ओळखले जातात. पण हेच बच्चू कडू एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारे पहिले राजकारणी ठरले आहेत. पण राजकारणाच्या या धकाधकीतून हिमालयाची निवड का, जाणून घेऊयात सविस्तर. माउंट एव्हरेस्ट, जगातील सर्वोच्च शिखर, हे सर करणं अनेकांचं स्वप्न असतं. पण एव्हरेस्टच्या पायथ्याशी म्हणजेच बेस कॅम्प पर्यंतचा ट्रेक करणं हे सुद्धा तितकंच आव्हानात्मक आहे. नेपाळ हिमालयात वसलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून तब्बल 5364 मीटर उंचीवर आहे. हा प्रवास जवळपास 8 ते 15 दिवसांचा असतो, ज्यात शरीर आणि मनाचा कस लागतो. बच्चू कडूंनी आपला मुलगा देवा कडू आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत द अल्पायनिस्ट संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या 14 जणांच्या पथकानं हा खडतर प्रवास सुरू केला. कोणतीही VIP सुविधा न घेता अगदी सामान्य ट्रेकर प्रमाणे त्यांनी हे आव्हान पेललं. हिमालयात प्रवेश करतानाच त्यांना उणे 10 ते उणे 15 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला. कडाक्याची थंडी, बर्फवृष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनची घटलेली पातळी. कधी कधी ऑक्सिजनची पातळी 45% खाली यायची, ज्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा. पण बच्चू कडूंनी हार मानली नाही. 8 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला ते एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचले आणि हा पराक्रम करणारे महाराष्ट्रातले पहिले राजकीय नेते ठरले. त्यांनी ही आपली मोहीम भारतीय संविधान आणि भगवद्गीतेला समर्पित केली आहे. जेवढी याची कठीणाई आहे तेवढी सुंदरता पण आहे. या जगाच्या अतिशय उंचावरून गौतम बुद्धाच्या नेपाळच्या या देशातून सगळीकडे शांतता गेली पाहिजे. जेवढी उंची आमच्या एव्हरेस्टची आहे तेवढीच उंची भविष्यात आम्ही सुद्धा सामान्य लोकांसाठी उभी करू. हे संविधान उद्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरचे जयंती आहे 14 एप्रिलला आणि त्याच्या पूर्व दिवसाला या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. संविधानाचा सन्मान म्हणून आणि भगवद्गीतेचा सन्मान म्हणून ही यात्रा मी केली होती. व्यक्तिगत हे सार्वजनिक स्वरूपाची नव्हती, व्यक्तिगत माझ्या आनंदापुरती होती आणि हा आनंद अधिक द्विगुणित व्हावा. जेवढी उंची आहे, जेवढी कठीणाई आहे, तेवढीच कठीणाई सामान्य माणसासाठी आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही. हे याचा दररोज सरासरी 12 ते 14 किलोमीटर अंतर कमी प्राणवायूमध्ये पार करत या पथकानं शेवटच्या दिवशी तब्बल 17 किलोमीटरचा कठीण टप्पा पूर्ण केला. उंच प्रदेशातील हवामानातील बदल, शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यांचा सामना करत त्यांनी दाखवलेली जिद्द विशेष प्रेरणादायी ठरतीये. हा ट्रेक करून बच्चू कडूंनी दाखवून दिलं की आयुष्यातील कोणत्याही अडचणींना सामोरं जाण्यासाठी दृढ निश्चय आणि निरोगी शरीर आवश्यक आहे. नेपाळमधील ट्रेकिंग संस्कृती पाहून प्रभावित झालेल्या बच्चू कडूंनी महाराष्ट्रातही जागतिक दर्जाच्या ट्रेकिंग सुविधा विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या निसर्गरम्य ठिकाणी साहसी पर्यटनाला वाव मिळेल, चालना मिळेल. विधानसभेच्या रणधुमाळीतून हिमालयाच्या शांत आणि आव्हानात्मक वाटेवर जाण्याचा बच्चू कडूंचा हा निर्णय निश्चितच धाडसी होता. त्यांच्या या कृतीनं त्यांनी फक्त स्वतःलाच नाही तर महाराष्ट्रातील तरुणाईला आणि सामान्य जनतेलाही एक नवी प्रेरणा दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपली जिद्द आणि आरोग्य टिकवून ठेवल्यास कोणतंही ध्येय अशक्य नाही, हाच संदेश त्यांच्या या एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकनं दिलाय. अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.